डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना शिंदेचा नगरसेवक रमेश म्हात्रेनं मारहाण केली होती। काका मला मारू नका, डॉक्टर सृष्टी झोपेतही किंचाळत असते असं त्यांच्या वडिलांनी म्हटले। मुलीची अवस्था सांगताना डॉक्टर वडिलांचा कंठ दाटून आला। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामधील महिला डॉक्टर आणि नर्सला शिंदेच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेनं मारहाण आणि शिवीगाळ केली होती। या घटनेमुळे रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि नर्सेसला मानसिक धक्का बसला। या घटनेमुळे डॉक्टर सृष्टी यांना धक्का बसल्याची माहिती डॉक्टर महेंद्र बाविस्कर यांनी दिली आहे। काका मला मारू नका असं डॉक्टर सृष्टी झोपेतही किंचाळते असं डॉक्टर महेंद्र बाविस्कर यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलंय। गोरगरिबांची सेवा करता यावी म्हणून मुलीनं वाडिया रुग्णालय सोडून शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये काम सुरू केलं, पण तिच्या वाट्याला मारहाण आली अशी खंत तिच्या वडिलांनी व्यक्त केली आहे। डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना राजकीय संरक्षण न देता कठोर शिक्षा करावी आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना सुरक्षा द्यावी अशी मागणी सृष्टीच्या वडिलांनी केली आहे। दरम्यान दादागिरी करणाऱ्या रमेश म्हात्रेला कोर्टानं 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। त्याचं नगरसेवक पद रद्द करावं अशी मागणी राजकीय वर्तुळासह आरोग्य क्षेत्रातील कर्मचारीही करतायत। आमचे डॉक्टर सृष्टी बाविस्कर ही घाटी हॉस्पिटल औरंगाबादमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम केलं। तिथं पण त्यांनी गोरगरिबांचं सेवेचा विडा उचलला होता आणि त्यामार्फत ती सेवा देत होती आणि तीच इच्छा तिला कल्याण डोंबिवलीच्या लोकांना देण्याची होती, पण त्यामध्ये असा प्रकार घडल्यामुळे ती सध्या घाबरलेल्या परिस्थितीत आहे, दहशतीमध्ये आहे। तिची मेंटल कंडिशन खूप खराब आहे। तर तिची कंडिशन अशी आहे की तिला आत्ता पण झोपेमध्ये ते असं स्वप्न पडल्यासारखं होतं। ते झोपेत उठते, मारतायत मला मारू नका, आपला मारू नका असे बोलत असते। आणि कारण त्याच्या मनावर थोडा परिणाम झालेला आहे या मारपिटीचा। त्यांनी फर्स्ट टाईम असं बघितलं की शासकीय रुग्णालयामध्ये गुंड घुसतात आणि मारतात।